नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत आर्किटेक्ट महेश लिगाडे सर, जे नमस्कार. मागच्या 20 वर्षांपासून या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. स्पेशली रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये त्यांची स्पेशालिटी आहे आणि रिसेंटली त्यांनी काही कमर्शियल प्रोजेक्टमध्ये पण काम करायला सुरुवात केलेली आहे. तर त्यांचा आजवरचा अनुभव कसा होता, प्रवास कसा होता, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार. मला गप्पांना इथून सुरुवात करायची आहे, ते म्हणजे तुमच्या लहानपणी शालेय शिक्षणापासून. हं, हं. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, आणि आर्किटेक्ट हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कोणाची होती? का तुमचं काही ड्रॉइंग वगैरे चांगलं होतं म्हणून तुम्हाला आवड होती? कसा होता हा सगळा शैक्षणिक प्रवास? माझं शालेय शिक्षण 10वी पर्यंत आमच्या गावात झालं. राजाराम बापू हायस्कूल ह्या शाळेचा मी विद्यार्थी. 10वीला मी तिथे टॉपर आलो. नंतर आमचे वडील म्हणले की तू थोडंसं पुढचं शिक्षण घेण्यासाठी सिटीमध्ये गेलास तर तुला एक्सपोजर जास्त मिळेल किंवा नवीन नवीन तुला फील्ड माहिती होईल. मी 11वी-12वी विवेकानंद कॉलेज कोल्हापूरला होतो. आणि आमच्या घरात माझे 2 चुलत भाऊ कॉन्ट्रॅक्टर आहेत ऑलरेडी, पहिल्यापासून ते या क्षेत्रात होतेच. आमच्या वडिलांची प्रेरणा होती की सेम कॉन्ट्रॅक्टर होण्यापेक्षा किंवा सिव्हिल होण्यापेक्षा थोडंसं सपोर्टिव्ह फील्ड असावं. पण मी आर्किटेक्चर क्षेत्र त्यांच्या सल्ल्यामुळे किंवा त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी निवडलं. तिथून मग 12वीतच मी ठरवलं होतं की मला आर्किटेक्टच व्हायचं आहे. वा. 11वी पर्यंत तर काय एवढं मी लक्ष नव्हतं माझं बाकीच्या फील्डकडे, इंजिनिअरिंग किंवा ह्याच्यामध्ये. मग ते मी डिसाईड केलं की आर्किटेक्चर व्हायचं. जसा हा एक प्रवास आहे तसा ह्याच्या पुढचा प्रवास फार इंटरेस्टिंग असतो. ते म्हणजे पहिला प्रोजेक्ट बिंग अँड आर्किटेक्ट असं मिळण्याचा. तर मग तो स्वतः वैयक्तिकरित्या हातात घेतलेला प्रोजेक्ट कुठला होता? तो पूर्ण कसा केला? तेव्हा काही दडपण आलं का? तो कसा होता अनुभव? पहिला प्रोजेक्ट म्हणजे मी पुण्यामध्ये, म्हणजे माझं डिग्री कंप्लीट झाली 2003 साली. 2003ला पासआउट झालो. नंतर 1 वर्ष एक्सपिरियन्ससाठी मी पुण्यात थांबलो होतो. माझा रूम पार्टनर होता कुर्डवाडीचा. मग तो म्हणजे सांगलीला मी जेव्हा कॉलेज होतो त्यावेळेस तो माझा रूम पार्टनर होता कुर्डवाडीचा. तो लट्टे कॉलेज होता इथं इंजिनिअरिंगला. तो इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्ट होता. मग त्याच्या स्वतःच घराचं बांधकाम करायचं असं त्यानं ठरवलं. त्यानं मला परत कॉन्टॅक्ट केला. तो पुण्याला आला. मग आल्यानंतर मला सांगितलं असं असं आमचं घराचं काम चालू आहे. मग पहिला प्रोजेक्ट माझा कुर्डवाडीचा रेसिडेन्शियल बंगलोज होता तो. 1500 स्क्वेअर फूट. तेव्हा काय दडपण वगैरे आलं, भीती वाटली पहिल्यांदा काम करताना? सुरुवातीलाच ना काय म्हणजे थोडंसं मला नॉलेज होतं बेसिक. आमच्या घरात 2 माझे भाऊ असल्यामुळे कॉन्ट्रॅक्टर, त्यांच्यावर मी साईडवर नेहमी जायचो. म्हणजे गावाकडे गेलो की त्यांच्यावर नेहमी जायचो मी साईडवर. त्यामुळे सुरुवातीला लाईन आउटची किंवा म्हणजे थोडीशी मला माहिती होती. त्या बेसवर मग मी केलं चालू. आता या क्षेत्रामध्ये काम करताना अकुशल कामगारांबरोबर तुमचा बऱ्याचदा प्रसंग आला असेल काम करण्याचा. तर अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं, आणि तुमचा अनुभव काय आहे? मेन प्रॉब्लेम म्हणजे स्टील बाइंडिंगमध्ये, स्लॅब शटरिंगमध्ये एवढा नाही प्रॉब्लेम आहे आम्हाला. म्हणजे आतापर्यंत एवढा फेस झाला नाही, कारण शटरिंग ड्रॉइंग आम्ही देतो किंवा बाकीचे फुटिंग कॉलमचे डिटेल्स असतात त्यात ते थोडंसं त्यांना आले लक्षात. पण स्टील बाइंडिंगमध्ये त्यांना अजून एवढे स्किल नाहीत लेबर. त्यामुळे म्हणजे सुपरविजन वाढवावं लागतं, सारखं साईट व्हिजिट वाढवावं लागतात. ते रिस्क आम्ही घेत त्यासाठी. हा जसा एक प्रश्न आहे तसा पुढचा एक असा प्रश्न येतो की मग तुम्ही रेसिडेन्शियल बंगलोमध्ये जास्त काम करता म्हणून विचारतो की तो कस्टमर बऱ्याचदा तुम्हाला एक वाक्य ऐकायला मिळालं असेल की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये आता आम्हाला घर बनवून द्या. तर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला कायम दर्जेदार घरं बनवायची असतात. तर दर्जा आणि बजेट या दोन्हीची सांगड तुम्ही कशी घालता? सांगड मी सुरुवातीला आम्ही थोडंसं आयडिया देतोच की मिनिमम आणि मॅक्झिमम, कारण बिल्डिंगला काही लिमिट नाही, तुमच्या चॉईसला काही लिमिट नाही. आम्हाला विचारतात ना की चांगल्यात चांगली केलं किती जाईल, काय इज लिमिट. त्याला आम्ही काय कोणाच्या हातात नाही. तुम्ही काय गोल्डची पण कडेकोंडा किंवा हिंजेस लावू शकता, तिथपर्यंत तुम्ही काम करू शकता. असं आहे शेवटी. मिनिमम मॅक्झिमम लेवल आम्ही सांगतोच त्यांना. आणि थोडंसं कसं आहे, अप टू प्लॅस्टर लेवल पर्यंत काय एवढा बजेट वाढायचा काही विषय नसतोय. फिनिशिंग मध्येच जे फ्लोरिंग किंवा टायलिंग, डॅडो, इलेक्ट्रिफिकेशन ह्यातच इंटेरियरमध्ये त्यांचं प्लस मायनस फार होऊ शकतं. त्यावेळी आम्ही पूर्वकल्पना सुरुवातीला देतो, म्हणजे थोडासा अगोदर ब्रेक लावून ठेवला की मग त्यांच्या बजेटमध्ये पण होते किंवा थोडंफार वाढलं तर ते समजून घेतात. बरोबर. आता पुढचा एक प्रश्न तो या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो प्रश्न असा आहे की तुम्ही मूळचे इथले सांगलीतले आहात, इतके वर्ष तुम्ही इकडे काम करताय आता. सांगली जिल्ह्यातले, सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर एक आर्किटेक्ट म्हणून तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात की जर सांगलीचा एक सर्वांगीण विकास करायचा असेल पुढच्या 10-15 वर्षात सांगली जिल्ह्याचा, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे, सेक्टर येतात की ज्याच्यावर आता काम करण्याची गरज आहे? इन्फ्रास्ट्रक्चरच मेन, म्हणजे पण मेन नेचरला पण इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे. नेचर इज मेन आहे म्हणजे. बरोबर. आणि रोड्स किंवा FSI मार्जिन, जे साईड मार्जिन जे आपल्याला गव्हर्नमेंटनं किंवा
कॉर्पोरेशन जे आपल्याला देतं त्याचं जास्तीत जास्त फॉलो झालं पाहिजे. बरेचसे आता कसं आहे, नॉन टेक्निकल लोक किंवा अनस्किल असे लोक काम घेऊन करतात, त्यात काय कुणाचं ते गायडन्स घेत नाहीत, काय नाहीत, जसं ओनर सांगाल तसं ते करून टाकतात काम. त्यामुळे फार असे कंजेशन जास्त झाले, म्हणजे कॉन्क्रीटचे जंगल वाढायला लागले. बरोबर. हा, त्याच्यावर गव्हर्नमेंटनं थोडंसं अजून काम केलं तर चांगलं. काम केलं पाहिजे. पण ते कशा प्रकारे काम करू शकता? समजा हा FSIचा मुद्दा असेल किंवा तुम्ही फार निसर्गाचा महत्वाचा मुद्दा सांगितला, तर त्याच्यावर सरकारनं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? मेन म्हणजे काय हेच आहे ना, आपलं रूल्स त्यांनी स्ट्रिक्ट केलेच पाहिजेत किंवा त्याच्यावर त्यांनी अजून थोडंसं काम जास्त केलं पाहिजे. ओके. दुसरं बाकीचं काय म्हणजे कॉन्ट्रॅक्टर काय ओनरच्या पुढे जाऊ शकत नाही. बरोबर. दुसरं आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्ट पैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का, की जो तुमचा स्वतःचा एक आयकॉनिक प्रोजेक्ट आहे? आनंद, समाधान, अभिमान असं सगळं एकत्र होतं तुम्हाला त्या प्रोजेक्टच्या वेळेला? आता एक चालू आहे माझं ऍक्च्युली, सागर मल्टीपर्पज हॉल म्हणून चालू, 55,000 स्क्वेअर फुटाचं काम आहे ते. पण थोडं स्लो चालू आहे, पण होईल कम्प्लीट, हळूहळू चालू आहे. थोडंसं ओनरना काही प्रॉब्लेम आले होते मध्ये, त्यामुळे थोडंसं आमचं स्पीड कमी झालं होतं कामाचं. पण एक मोठं आम्ही साईट करतोय, मल्टीपर्पज हॉल आहे, डायनिंग हॉल, 3 प्रकारचे डायनिंग हॉल आहेत, ओपन डायनिंग हॉल आहे आणि हे पार्टी लॉन पण आहे. बरंच मोठं प्रोजेक्ट आहे तो. ओके. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि ठरवता की हे स्टील चांगलं आहे? आता सध्या काय हे 550 ग्रेड तर आहेच, आणि फ्लेक्सिबिलिटी, डक्टिलिटी म्हणतो आपण, तेच मेन आहे याच्यामध्ये. आणि यूज केलं आहे बरंच, नाही कोणते काय बेंड करताना किंवा असं काही कट होते किंवा काही प्रॉब्लेम असे आले नाहीत आजपर्यंत. ओके. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न म्हणजे या क्षेत्रात जे सिव्हिल इंजिनियर्स आता नवीन येतात, ज्यांचं पहिलं पाऊल आहे, फ्रेशर्स आहेत, तर त्यांना एक सिनियर म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल? हा सल्ला देईन की सक्सेस काय लगेच मिळत नसते, की आपण आज काम चालू केले, 1 वर्ष 2 वर्षात मी फार मोठा होईन किंवा माझे 4 व्हीलर असेल, माझा मोठा बंगला असेल, असं मोठं म्हणजे त्याच्या मागं पळू नका. बरोबर. तर तुम्ही तुमच्या कामावर लक्ष द्या, काम करताना रोज अभ्यास करा. आमचं फील्ड असं आहे की आपल्याला रोज काहीतरी नवीन शिकायला मिळते. मी कामगार करून सुद्धा आपण नवीन असताना शिकतो, जे आपल्याला सिलेबसमध्ये नसते. अशा बऱ्याच गोष्टी आपण साईटवर शिकतो. भरपूर वेळ दिला पाहिजे, सुरुवातीचे 1-2 वर्ष आपण भरपूर वेळ देऊन अभ्यास करून काम केलं पाहिजे. तेच आपला बेस पक्का होणार आणि त्याच्यावरच आपण पुढे काम करणार. क्या बात. सो हे होते आर्किटेक्ट महेश लिगाडे सर, आणि त्यांनी त्यांच्या अनुभवाबद्दल सांगितलं. पण हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट सांगितला त्यांनी, की यामध्ये पेशन्स पाहिजे, त्याला एक ठराविक वेळ दिला पाहिजे. जसं कन्स्ट्रक्शनला पण एक ठराविक वेळ लागतो बांधायला, ती काय एखादी वास्तू रातोरात उभी राहत नाही. तर त्याप्रमाणे हा पेशन्स सिव्हिल इंजिनिअरमध्ये असणं फार महत्वाचं आहे आणि सुरुवातीच्या काळात जास्त महत्वाचं आहे. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार, आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून व्हावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.